बांधकाम कामगार जो ऊन वारा वादळ पावसाची तमा न बाळगता स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचे स्वप्न साकार करतो, पण दुर्दैवाने याच कामगाराच्या हक्काच्या योजना कागदावरच अडकून पडल्या आहेत. जाफराबाद तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज धडक बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने प्रशासनाला शेवटचा इशारा देण्यात आला आहे. जाफराबाद तालुक्यातील हजारो बांधकाम कामगार आज शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट आहे. दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी धडक बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या प्रमुख मागण्या आहेत: आरोग्य सुविधा, महाराष्ट्र इमारत आरोग्य उपचार योजना जाफराबाद तालुक्यातच उपलब्ध करून द्यावी. क्लेम, तांत्रिक कारणास्तव रद्द केलेले क्लेम तात्काळ अपडेट करून मंजूर करावेत. नोंदणी प्रक्रिया, नवीन नोंदणी आणि नूतनीकरण रिन्युअल केवळ 4 ते 5 दिवसात पूर्ण व्हावे. प्रवास सवलत, सध्या कामगारांना छोट्या कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते, ज्यामुळे त्यांची मजुरी बुडते. या सर्व सुविधा तालुक्यातच मिळाव्यात. विशेष म्हणजे कामगाराच्या रक्ताच्या चाचण्या केल्या जातात, पण त्यानंतर त्यांना कोणतेही उपचार मिळत नसल्याचा खळबळजनक आरोपही संघटनेने केला आहे. प्रशासनाने तात्काळ समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर धडक बांधकाम कामगार संघटनेचे जाफराबाद तालुका अध्यक्ष सुनील हिवाळे, उपाध्यक्ष नासेर शहा, सचिव विजय लोखंडे आणि नजीम खान कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता पाहायचे हे आहे की या इशाऱ्यानंतर प्रशासन ढिम्म हलणार की कामगारांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागणार. धन्यवाद. माझा म्हणायचा अर्थ जे होता ते साहेबांना आम्हाला जे लेटर वगैरे दिलेलं होतं त्याचा एक आश्वासन देऊन आमचं जे पुढचा कार्यक्रम आहे त्याचा पाठलाग करून तुम्हाला आश्वासन देऊन त्यांना थांबवलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी धडक कामगार युनियनचा सचिव. आमच्या मागण्या ज्या होत्या, ज्या रिन्युअलच्या होत्या, ज्या भांडवलाच्या होत्या, त्या आमच्या सुविधा आम्हाला जाफराबादपर्यंत मिळाव्या असं लेटर आम्ही साहेबांना दिलेलं आहे. आणि साहेबांना आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर आम्ही तुम्हाला या सुविधा जाफराबादमध्ये उपलब्ध करून देऊ. आणि मी साहेबांचे आभार मानतो आणि आमचे सर्व बांधकाम कामगारांचे मी आभार मानतो की त्यांना आम्हाला वेळ दिली. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जाफराबाद तालुक्यातील तहसील येथील धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सर्व बांधकाम कामगार आपल्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी तहसील प्रांगणामध्ये सर्व हजर असून आपल्या स्वतःच्या ज्या मागण्या आहेत याचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्व बांधकाम कामगार आणि माननीय तहसीलदार साहेब यांनी या मागण्या आपल्या पाठलाग करून पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तरी मी त्यांचे आभार मानतो.